नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे। तुम्ही जर स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, साक्षात स्वर्ग म्हणजे काय आपण याबद्दल बोलणार आहोत। तो स्वर्ग आहे का नाही कोणाला माहित नाही, कोणी वरतून आपल्याला येऊन सांगितलं नाही तो स्वर्ग असा आहे तसा आहे, हे सगळं काल्पनिक आहे असं मला वाटतं। पण साक्षात स्वर्ग काय आहे, संतांचं वचन काय म्हणतं, याच देही याच डोळा, याच देही याच डोळा, पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा। म्हणजे काय, साक्षात आपण स्वर्ग कसा अनुभवायचा। स्वर्ग म्हणजे काय, आपल्या जिवंतपणे आपल्या आई वडिलांनी जे आपला शिकवण दिलेले आहे त्या शिकवणीमध्ये राहणं आणि त्या शिकवणीमध्ये राहून आपण योग्य त्या पदापर्यंत पोहोचणं आणि आपल्या आई वडिलांची काळजी घेणे, आपल्या मुलापेक्षाही आपल्या आई वडिलांची निगा घेतली पाहिजे। आणि हे करत असताना आपली जी बायको आहे, आपण बायकोवर जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या आई वडिलांवर केलं पाहिजे आणि ते आपल्या सोबत राहिले पाहिजे, म्हणजेच स्वर्ग असं मला वाटतं। आणि हे सगळं करत असताना आपली इथे जबाबदारी संपते का, इथे आपली जबाबदारी संपत नाही। आपली भाऊ आहे, आपली बहीण आहे, आपले आप्तेष्ट आहेत, त्यांची सुद्धा जर आपण सक्षम आहोत तर काळजी घेतली पाहिजे, कमीत कमी त्यांची विचारपूस तर केली पाहिजे। कसं वाटतं माणसा मित्रांनो, की एखाद्या माणसाने सहज जरी एखाद्या माणसाला जर सल्ला जरी दिला त्या माणसाचं भाग्य त्याचं सुटतं किंवा त्याला चांगला मार्ग भेटतो। मित्रांनो, मला हेच सांगायचं की साक्षात स्वर्ग काय, की आपण आपल्या कर्तव्याला कायम जागृत असलं पाहिजे आणि आपण आपल्या कर्तव्यामध्ये कायम जबाबदार असलं पाहिजे। म्हणून मला सांगायचं की साक्षात स्वर्ग म्हणजे काय, याच देही याच डोळा, पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा। हे संतांचं वचन साक्षात बरोबर होईल तेव्हा आपण व्यवस्थित नीटरित्या वागलं तर। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर खूप खूप लोकांना पाठवा, हे तुम्हाला नम्र निवेदन। नमस्कार।